आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। हेर्लेतील शेतकऱ्याची मुलगी बनली फौजदार। कुमारी शाहीन देसाई बनली गावातील पहिली फौजदार। हातकणंगले तालुक्यातील हेर्ले येथील शेतकरी झाकीर हुसेन देसाई यांची कन्या शाहीन देसाई हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत महाराष्ट्रात सर्वसाधारणमध्ये 100वा तर ओबीसी मध्ये 50वा गुणक्रमांक मिळवत गावात पहिली महिला फौजदार होण्याचा बहुमान मिळवला आहे। कुमारी शाहीन देसाई लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धिमत्तेची असल्याने स्पर्धा परीक्षेतून अधिकारी होण्याची इच्छा लहानपणापासूनच होती। अभ्यासातील सातत्य आणि अधिकारी होण्याची प्रबळ इच्छा यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जुलै 2017 मध्ये पोलीस उपअधीक्षक पदासाठी घेतलेल्या पूर्व परीक्षेत त्या सहज उत्तीर्ण झाल्या। 5 नोव्हेंबर 2017 मध्ये मुख्य परीक्षेतही यश मिळवलं। त्यामुळे अंतिम मुलाखत आणि शारीरिक चाचणीच्या परीक्षेसाठी निवड झाली। 22 ऑक्टोबर 2018 मध्ये मुलाखत आणि शारीरिक चाचणी परीक्षा यशस्वीपणे देऊन फौजदार पदाचे यश संपादन केलं। पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे। शाहीन देसाई माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की मी फौजदार झालेली आहे, मात्र MPCच्या राज्यसेवा परीक्षेतून उपजिल्हा अधिकारी व्हायचं आहे। उच्च पदस्थ अधिकारी होऊन समाजातील सर्वसामान्य जनतेची सेवा करायची आहे, अशी इच्छा तिने व्यक्त केली। माझ्या या यशामध्ये अधिकारी कपिल पोवार, सतीश पाटील, धनंजय पाटील, सुनील पाटील यांचं मार्गदर्शन लाभलं। वडील झाकीर देसाई, आई हसीना, चुलते अब्दुल देसाई, चुलती नजमा, भाऊ आरिफ शाहीर, मैत्रीण सुलताना मुजावर, सोनम देसाई यांची प्रेरणा लाभली, असं तिनं नम्रपणे सांगितलं। गावातील शेतकरी झाकीर देसाई यांच्या मुलीने फौजदार होण्याचा बहुमान मिळवल्याने ग्रामस्थ आणि मित्र परिवारांनी आनंदी होऊन शाहीन देसाईची जल्लोषी मिरवणूक काढून आनंद व्यक्त केला। तिच्या या यशाबद्दल ती सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षा होत आहे। पेसी थ्रू 2017 मध्ये जे PSI प्रिलिम परीक्षा पास झाले ते त्याचा रिझल्ट आता 2019 मध्ये लागला आहे आणि माझं यशाचं सर्व श्रेय माझ्या आईवडिलांना आणि माझ्या फॅमिलीला देऊ इच्छिते। ज्यांनी मला हेल्प केली त्या सर्व शिक्षक वृंदांना मी माझ्या यशाचं ध्येय त्यांना देऊ इच्छिते आणि याच्या पुढे मला इथेच न थांबता याच्या पुढील माझं एम हे जिल्हाधिकारी होण्याचं आहे। उपजिल्हाधिकारी जे काही राज्यसेवेच्या परीक्षेतून होता येतं आणि मी त्याच्यासाठी संपूर्ण प्रयत्न करेन आणि 100% देण्याचा प्रयत्न करेन। धन्यवाद। आता जी राज्यसेवा एक्झाम दिली त्याची ती प्रिलिम एक्झाम दिलेली आहे। यापुढील आन्सर की आणि रिझल्ट लागल्यानंतर मेन्सला क्वालिफाय होईल किंवा नाही होईल याचा निर्णय 2-4 महिन्यात लागेल। महानकारी न्यूजसाठी हेर्लेहून सलीम खतीब।